हॅलो ताई या म्हातारपणात आणि कसले विचार करणं. आता आमच्यासाठी उरले, आमच्यासाठी आता फक्त जुनी आठवणी काळजात घरात करून राहिले. कुणाची आठवण झाली बाबा? माझ्या भावाची. भावाची? होय, माझ्या कुठे असतात ते? तो या जगात नाही. होय, गळ्याला फास लावून आत्महत्या केली. खरंच सांगू सुनबाई, त्या प्रसंगाची आठवण झाली की मला काहीच आठवण नाही. मी काय करतोय त्याचं मला भान राहत पण एवढा असं उदास वाटलं की मला खूप होतं बाबा. नाही सुनबाई, तू नेहमी मला आनंदी दिसली पाहिजे. मी पण वेळा सकाळच तुला नकोशी आठवण करू नये. तू ह्या घरात आली आणि खऱ्या अर्थाने शोभा आली. स्त्री शिवाय घर नाही म्हणतात ते काही खोटं नाही. माझ्यासारख्या निराधार मुलीचा तुम्ही स्वीकार केला, हेच तर तुमचं मोठेपण आहे बाबा. त्यात कसला आला आहे मोठेपण. जन्मोजन्मीच्या गाठी त्या विधात्याने दिलेले असतात. आपण फक्त निमित्त मात्र. तरी तुमच्यासारखी देवतुल्य माणसं मिळायला सुद्धा भाग्यला. तुम्ही जर मला आधार दिला नसता तर तुटलेल्या पतंगासारखी माझी अवस्था झाली असती. जगा वेगळी तुझी करुण कहाणी ऐकल्यावर आमच्या हृदयाला मायेचा पाझर फुटला नसता तर पशुताने आमच्या फरक तो काय राहिला. माझे बाबा मला आठवत नाही. 5 वर्षांपूर्वी माझी आई हे जग सोडून निघून गेली. पण सासऱ्याच्या रूपाने आज माझे आई वडील मिळाल्याचा आनंद होत आहे मला. मला बाप मानले. मग मी काय सांगेन ते ऐकशी. हो बाबा, तुम्ही फक्त आज्ञा करा. आतापर्यंत आनंदाला वंचित असलेलं हे घर सुखात ठेवण्याची जबाबदारी मी तुझ्यावर सोपविते. हे घर आनंदी ठेवण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न केले. शाबास पुरी. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आणि विलास उठला की त्याला सांग मी मंगेशला आणायला नंद्या आणि मी स्टेशनला जाणार आहोत. सांग. खरंच बाई, किती सुखी वाटते
झाडात लांब पाणी घालायला. आज सकाळी झाडाला पाणी घालायचं कसं काय सुचलं? आता मास्ते कुठे सुचत आहे? या विकासाबाची ऑर्डर आहे ना. का तिने मला चांगलं खडकवलं. पण का? का म्हणून काय जगात आहे? पाणी न घातलं तर पाहिलं साहेबांना किती काळजी आहे ती झाडांची. हो, तुम्ही आल्यापासून लय काळजी आहे तुझी. अक्षरशी पण माहिती मिळत नाही साहेब. काय? तुमच्यावर तुमचं खूप प्रेम आहे. हा? चला, सावट कुठला? जा तू आपलं काम करता. काही तर साहेब ओरडते ना तुला. हो ताई. महाशय कुठला? हो ते ना बस नाही. आणि इथं बसून काम कोण करणार? आपण दोघं करू. मी मदत करतो ना तुला. मी असताना तुम्हाला काम करण्याची काही आवश्यकता नाही. मी याच्या अगोदर आम्ही कामं करत होतो ना. हो पण आता मी आहे, शिवाय नसते आहे. मग घरच्या कामाची चिंता तुम्ही का करावी? तू काही म्हण तुझ्या. तू आल्यापासून मी आळशी झालो आहे ग. ते कसं काय? नेहमी सकाळी बरोबर 5 वाजता उठायचो. सर्व कामं करून बरोबर 9 वाजता ऑफिसला जायचो. आणि आता उठायला 9 वाजता. बरं, उद्यापासून मी दररोज सकाळी तुम्हाला 6 वाजता उठवत जाईल. एवढ्या लवकर? हो, म्हणजे लवकर उठला तर लवकर ऑफिसमध्ये जाता येईल. आणि महाशय आता तुला ऑलरेडी लेट झाला आहे. चला स्टार्ट करून घ्या. अगं पण परंतु नंतर उठा उठा. चला स्टार्ट करा ना. मी जरा बाहेर जाऊन येते. एवढा लवकर कुठे निघाला? गाडीची वेळ 12ची आहे ना. हो बाहेर माझं थोडं काम आहे. तिथूनच मी स्टेशनला जाईल. नंद्याला सांग 11:30 वाजता सरळ स्टेशनलाच यायला. हो सांगेन. आणि विलासला सांगितलं ना? नाही सांगते आता. अगं पहिलं सांग त्याला, नाहीतर आम्ही जायच्या आधीच तो स्टेशनला पोहोचेल. मंगेश येणार म्हणून आनंदित आहे तो. पत्र आल्यापासून सारखा माझा भाऊ येणार आहे, माझा भाऊ येणार आहे म्हणून सांगताय. खरं म्हणजे सुरबाई, मला सुद्धा खूप आनंद आहे. कारण मंगेशच्या रूपाने माझा भाऊच परत येतोय असं वाटायला लागले. हे मंगेश भाऊजी इकडे किंवा आलेच नाही. जेव्हा त्याच्या बापाने आत्महत्या केली तेव्हा मंगेश 1 वर्षाचा होता. त्याच वेळी त्याची आई तिच्या वडिलाच्या मर्जीप्रमाणे माहेरी घेऊन गेले ते कायमचे. का? कारण तिचं म्हणणं होतं आपल्या नवऱ्याच्या मृत्यूला मीच कारणीभूत होतो. चक्क तुझ्यावर आरोप केला? हो सुरबाई, मी तिची नाना तऱ्हे समजूत काढली पण काहीही उपयोग झाला नाही. 2 वेळा आणायला सुद्धा गेले पण एक जात येणार नाही असं कडक शब्दात बजावलं. शेवटी एक दिवस आजारी पडले. त्यावेळी मला बोलावून घेतलं आणि म्हटलं मी थोड्याच दिवसाची सुट्टी आहे असं सांगून मंगेशला आधार देण्याची विनंती केली. मी मंगेशला सांगितलं. त्यावेळी तो 22 वर्षाचा होता. त्याने मनावर घेतलं आणि आईला बरं वाटले की तुमच्या घरी घेऊन येईन असं सांगितलं. मी निघून आलो आणि 8 दिवसाने मंगेशची आई स्वर्गवासी झाल्याचं पत्र आलं. मी त्याला आणण्यासाठी परंतु चांगली नोकरी सोडून मंगेशला इकडे येता येत नव्हतं. सुट्टीमध्ये येईन पण सुनबाई आज 5 वर्ष झाली तरी मंगेश ह्या घरी आला नाही. फक्त पत्र पाठवायचा एवढा. आणि आज ते खरोखर इकडे येतात म्हणजे तुम्हाला आनंद होणं स्वाभाविकच आहे. बाबा जा बाबा.
त्यांना घेऊन या. सुनबाई, तो आता इथेच राहणार आहे कायमचा. चालेल ना? हे काय विचारून झालं बाबा? हो पाठच्या कामासाठी माया करून दिल्या. शाबास सुनबाई, शाबास. बरं, येतो. सावकाश झाला बाबा. अगं, किती काळजी घेतली. आले. काय झालं? अगं बाई, कॉमेंट करायचं आहे ना. सोडा ना. काय? इथे ये ना. सोडा ना. आवाज आला की माझा ह्या जीव कसा खालीवर जातो बघा. ये माझ्या पितीच्या चंदा, तू बघी या का मागा मॅडम, यांचा आवाज खाली खाली जाऊन
इथं झालं बघा. काय हे झाडाला पाणी घाला लागल्यापासून आपण इथंच आहे उभं. अरे कसं नव्हे तू इथे आत केव्हा आलास? आतमध्ये हो. आता मला बघ. आणि काय रे आल्या आल्या बडबड काय करत होतास? बडबड नाही बा. अरे नाही का चंदेर नाही बडबडत होती. तेव्हा शपथ नाही कधी चंद्रा ये ना इशारीला जाणार पूजा. आले अगं कपडे कुठे आहे? अहो असे काय करतात तिथेच ठेवले आहेत ना. तुम्ही आठवत का? मी जातो आपला. तू कुठे जाणार? तुला बाजारात जायचंय. हा मी ठीक आहे पिशवी आणि ह्या यादीत जे काही दिले ते सर्व घेऊन ये. जा. आणि हो विसरलेच बघ. सांग. बाबा महत्वाच्या कामासाठी बाहेर गेले तर बाबा. तुला बाबा हो त्यावेळी तुला स्टेशनला बोलवलंय 11:30 वाजता. स्टेशनला कोणतं स्टेशन? गाडी, बस, ट्रक, स्टेशन रेल्वे? हो हा गुड. तेव्हा वेळेवर जा. समजलं ना? चला. चला हा बोल. पूजा आले. खरंच बाई किती सुखी आहे मी या संसारात. मायाळू सासरा प्रेमळ पतीचं ओसंडून राहणार हे सगळं माझ्या नशिबात असेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं मला.
तुझा आवाज खूप सुंदर आहे. आणि मी त्याहीपेक्षा सुंदर. चल, काय तरी उगाच स्तुती करणं झालं. आता उगाच काय तुझ्या एखादा जितकं गोड आहे ना तितकं तुझा स्वभाव सुद्धा गोड आहे. तुझ्या या गोड स्वभावाने मी रागवणं सुद्धा विसरून गेलो. म्हणजे मला रागवता सुद्धा येतं म्हणायचं? नाही ते का? नको का बाई? का? का बोललीस ना? स्वाभाविक आहे. मी सर्व तुमच्यावर अवलंबून असते. तुम्ही जर रागवता सुखाची अपेक्षा करू ती कशी? रागवणं हे सुद्धा प्रेमाची दुसरी बाजू असते. पती पत्नीमध्ये होणारे छोटे मोठे वाद आणि मात्र एवढं का वाढत? आणि त्यासाठी परस्परामध्ये विश्वास महत्वाचा आहे. गैरसमज झाले होणारे वाद दोघांनी मिळून समंजसपणाने सोडवले. तुमच्या सुखात माझ्याशी सामावलेला आहे. तुमच्या सुखाबरोबर दुःखाची सुद्धा भागीदार आहे. माझ्या सुखासाठी काय केलं? वाटते ते करेन, पण तुम्हाला तुमच्यावर येणाऱ्या संकटांना मी खेळ्यात सामोरे जाईन. बापरे, एवढं प्रेम करतेस तू माझ्यावर? हो, खूप खूप प्रेम आहे माझं तुमच्यावर. नाही म्हणजे केवढं? एवढं? मग एवढं? मग एवढं? महाशय, प्रेम तराजूत तोलायचं नसतं, तर ते मनापासून समजून घ्यायचं असतं. अगदी बरोबर. त्यासाठी परस्परामध्ये तडजोड महत्वाची आहे. एक दुसऱ्याला समजून घेणं गरजेचं आहे. माझ्यापेक्षा तुम्हीच जास्त समजूतदार आहात. त्यामुळे तुम्हीच मला समजून घ्या. माझ्याकडून अनेक चुका होती. अगं तू कुणाची आहे हे महत्वाचं नाही. तू त्या क्षणी निर्देशन आणून देणं हे महत्वाचं आहे. मीही माणूस आहे, त्यामुळे माझ्याकडून सुद्धा चूक होऊ शकते. खूप समाधान वाटतं. तुम्ही असं काही बोलत राहिलात ना की असं वाटतं तुम्ही बोलतच राहा आणि मी फक्त ऐकत राहा. असं काही ऐकल्यावर पुरा आनंद होतो. असेच आयुष्यभर आनंदीच राहतो. तुमचे प्रेम मला नक्कीच आहे. त्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. खरंच.
तो विसरलीच बघा. बाबा मंगेश भाऊजींना आणायला स्टेशनवर गेले. त्यावेळी तुम्हाला लोक येऊन सांगितलं. का केव्हा? झाला अर्धा तास. ते म्हणाले आराम करून स्टेशनला जायचं. पण तुम्हाला येऊ नका म्हणून सांगितलं. पण बाबा काय गेले? एक तर त्याला बरं वाटत नाही. तुमची धावपळ होईल ना म्हणून तर आम्ही तुम्ही स्वतःच जायचं. काय म्हणावं बाबांना? आराम कर म्हणून किती वेळा सांगतो मी त्याला. काही केल्याने ऐकायलाच तयार नाही. बरं पूजा, मी येतो. आणि हे बघ, मंगेश त्याला त्याचे चांगल्या प्रकारे स्वागत करा. हो बाय बाय. माझ्यावर बघतो मी तुला घेतो मला जागा नाही म्हणून आम्ही तुला मोठा जागा दिला. तुझी इज्जत आम्ही वाढवली. समजले? तू आम्हाला पडते. अगं पाडतीस पाडतीस ही सुद्धा रस्त्यावर कधी घडा. अरे वा, तुझं बाप वाढला. अरे वा, नावाने हात मारायला लागले. अरे वेडवा, अरे कमालच झाली. हा काम तुला हातात घेऊन टाकतो. अरे भैया, आग लागली तुझ्या तोंडाला. अच्छा, काय म्हणाला? अरे भैया म्हणालो. काय बी नाही. अरे नंद्या, यायला असलं म्हणून काय झालं? ऐकायला चांगलं तर मला. अरे भैया कोणाला म्हणाला? अरे बेवड्या तुला नाही म्हणाला. काही लाज शरम आहे की काय? कसली लाल शरम. एक काम कर, माझं नाव काय? नंद कुमार. बाय, तुम्ही मागणी मला का म्हणतात? इकडे बघ, इकडे बघ. नंद्या. हा, तसंच नाव तुझं भैरवा म्हणून भैरव म्हणाला. त्याच्यात काय? अरे भैया, अरे साल्या, तुला काका मामा दादा अंकल होणार येते का? हा आई बाबाने शिकवलं काय तुला? एक नंबरचा बेवडा. अरे तो काका मामा म्हणतो काय किस्सा आहे. आणि एक नंबरचा बेवडा आहे तू, बेवडा. बस, हा काय करतो इकडे? अरे एवढा असला म्हणून काय झालं? आम्हाला पण काय प्रतिष्ठा आहे की काय? आम्ही इज्जतीने जगतो, इज्जतीने. काय चिंतत? एक पॅन्ट सकल, एक पॅन्ट वर. पण तो तुझ्याकडे लोळत जातो. अच्छा, अच्छा. त्याला सुद्धा भारी लागतं गंजा. सगळ्याच्या नशिबात नसतं ते. आता तर बघ आता, या गठ्ठारपणाला भाग असला पाहिजे. अरे या गोष्टी तुला काय करणार?
गावचा शेवडा पोर आहे तो पोर. अरे आणि काय झाल्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतो माझ्या समोर उभं राहण्याची लायकी तर आहे काय काय तुझी? अरे अजूनही मला चांगलं ओळखलं नाही तो. माझे हात वर पण पोचले नाही. म्हणजे वरपर्यंत म्हणजे तुला समजत नाही. जाऊ दे. तुला नाही समजत ते. पण काय मला विचारण्याची सुद्धा लायकी नाही. माझे हात वर पण जाऊ दे. अरे मी वरपर्यंत पोचला माणूस आहे. अरे म्हणूनच मी म्हणतो माझ्या बरोबर बोलायची लायकी नाही. मी म्हणतो तुझ्या बरोबर बोलायची लायकी नाही म्हणतो आणि उभं राहायची लायकी नाही म्हणतो. अरे माझी लायकी आहे कशामध्ये? गावच्या पार्टनरमध्ये एकच गोट घे आणि कशी कत्तर येते बडबड बंद कर. मला चालतंय म्हणतात का भैरवाला. अरे लायकी आहे का काय तुझी? आला परत झाला. अरे तुम्ही लोक आम्हाला समजतात काय? अरे आम्ही वाटेल तिथे जाऊ मन म्हणेल तिथे जाऊ. तुम्ही आम्हाला आणि जसं तसा प्रयत्न केला तर तेवढे एकत्र होऊन तेवढ्यानं जो येतोय त्याच्या घरावर मोर्चे काढून त्याच्या तोंडाला आग लागतो. एवढे शाळे अरे ठोकळीच्या अरे तुझ्या मोर्चा झाला कुठं? ठीक आहे. अरे नको येऊ. पण एक दिवस तुला आमच्या सभेत तुला हे लक्षात ठेव. एवढे शाही जिंदाबाद. एवढे शाही एवढे आता काय झालं? अरे तुला उद्या सकाळी परत करतो. हे तुम्हाला माहित आहे ना एवढे कधी कोणते बोलवतो आणि घेतलेले पैसे कधी वापस करत नाही. हा 10 रुपयाची लायकी नाही माझी. डॉक्टर साहेब जिंदाबाद. डॉक्टर साहेब जिंदाबाद. डॉक्टर साहेब जिंदाबाद. डॉक्टर साहेब साऱ्याने पाना पुसली तोंडाला. अरे नका देऊ. कुठे तर व्यवस्था होईल तुझी. तुझा बाप एवढा तुझ्या बापाचा बाप एवढा अरे तुझा खानदान एवढा. अरे राव
तुला 10 रुपये हवेत ना? अरे मी देतो ना तुला 10 रुपये. आग लागू तुझ्या पैशाला. अरे तुझ्या पंपाचे पैसे घ्यायचे आधी मी दारू इतमाम आहे. अरे तुझ्यासारखे गुंडाचे पैसे नको मला. मला दारूसाठी दरोदारी ठीक करतो पण विचार केवढी. अरे तुझ्या बापाच्या घरी कधी गेलो नाही ना मी. आता जास्त वर्षी आंधळ्याकडे हातात येईल. अरे आले आगडे काढणार स्वतःला शाळा समजला. हे कैलास शेठ तू बाहेर भेट. सगळे बेवडे एकत्र होऊन तुला मला नाही तर नावाचा बाहेर नाही. पूजा अगं हे पूजा तू इथं का आलायस? भावानं बहिणीकडे येऊ नये का? कोण भाऊ? अरे तू तर हैवान आहेस, हैवान. बहिणीच्या चारित्र्याचा लिलाव करणारा त्याला. अगं तरी सुद्धा मी तुझा भाऊच आहे ना. तो एक सखा. पण मी मानायला हवाय ना. तू मानून ना मानून काय उपयोग. अगं रक्ताचं नातं आहे आपलं. रक्ताची नाती तोडता सुख आहे का? नातं तोडलं तरी मी तुझा भाऊच आहे. एक पतीच आहे ना. बहिणीला जीवनातून घडवणारा तू एक कसाही आहेस हे सुद्धा एक सत्य आहे. ते कसं विसरू? सत्य सत्याच्या गोष्टी तुम्हाला शिकवलं बघ. चालता वळ इथून. तुझी पापी पछाडी या घरात नको आहे मला. चुप सारी. भावाला चालता म्हणून सांगते. अगं भावाला पाहता तुला आनंद व्हायला होता. आनंद तेवढी नशिबान नाही. अरे नुसती भावाची आठवण जरी आली ना तरी बहिणीचं ऊर फुलून येतं. एवढी माया असते बहिणी भावाच्या नात्यात. पण तू मायेच्या नात्याची किडच वाटू लागते मला. जेव्हा माझ्याबरोबर भावाची मोठी झाली तेव्हा ह्या भावाची किळस कधी वाटली नाही का तुला? तेव्हा तू माणसात होतास. राक्षसाच्या पंक्तीला बसत नव्हतास. ज्यांना तू राक्षस समजतेस ना अरे त्याने तर मला खऱ्या जीवनाचा अर्थ शिकवलं. त्याने तर मला पैसा पुरवला. नाही कसं आपल्याकडे होता का? एक वेळ झालं ती एक वेळ उपाशी. आईने दुसऱ्याची भांडी वगैरे घासायची आणि अर्धी भाकरी येईल तरी ती वाटायला काढायची. त्या अर्ध्या भाकरीत जेवढं सूट सामावलं होतं तेवढं तुझ्या परावाच्या अगं कसलं दुसऱ्याने फेकायला कुत्र्यावर चढण्याचं. अगं असलं भिकाऱ्या जीवन मला बसायला होता. मला हवा होता पैसा पैसा बस पैसा. त्याच पैशासाठी तुझ्या भावाने सोडाले. निरापराध माणसांना जीव घेऊन आणला होता. आणि तेवढ्यानं समाधान झालं नाही म्हणून पैशाच्या मोहापायी सख्या बहिणीला विकायला निघाला. आणि तिथं रक्ताचा नातं. जिथं पैशामुळे सगळं शून्य. अगं तिथं रक्ताच्या लोकांचा विचार का म्हणून करावा? तो विचार केला नाही म्हणून ते माझा लिलाव करत होता. पण कसा आहे ज्याला बहीण भावाचा पवित्र नाता जन्माला घातलं तो पाठीराखा परमेश्वर तरी गप्प कसा बसला. त्याचे अनन्य उपकार झाले माझ्यावर आणि सुदैवानं तुझ्या तावडीतून निसटले गेले. आता सापडलीस का? म्हणजे मी तुला न्यायला आला आहे. अगं येतास ना तुझ्या तू माहेरी. चांडळा चालते वळ इथून. तुझ्या बरोबर यायला मी आता तुझी बहीण राहिलेली नाही. एका प्रतिष्ठित माणसाची पत्नी आहे. समजलास? तू कुणाची पत्नी असलीस तरी त्याने मला काहीच फरक पडणार नाही. अगं तू किती वेळा वैर केलीस. जिथं मी तुझा सौदा केला आहे तिथं तुला यावंच लागेल. भाषा उच्चारलीस ना तर थोबाड रंगून पाठवेल. एकट्या नवऱ्याच्या जीवावर कॉमेडीत राहू नको. घरासोबत ठार करेन मी तुला. जाता जाता तुला ठार करेन मी.
म्हणजे तुझ्यामध्ये एक प्रकारची हिंमत आली आहे. आता त्या तुझे हा इकडेला म्याव म्याव करणारे माझं त्या वाघाला ठार मारण्याची गोष्टी करते. मांजरीला कंस मारलं तर ती मरण्यापूर्वी मारणाऱ्याच्या गाडीचा शकते. दिसू नको. डायलॉग मारते डायलॉग. जर जास्त शोभा करून घ्यायची नसेल ना तर तोंड काळं कर इथून. तुला ना घेता अशक्य आहे. तुला का म्हणतो? माझ्या कचाट्यातून सुटू दान केलं. मी तुझा शोध घेतला शिवाय राहील. आता सापाच्या औलादीचा आहे मी. हातून सुटणारा सावध कोणत्या वेळात लागतोय हे चांगलं माहीत असतं मला. म्हणूनच तर इथं परत येऊन पसराय इथं. मग मी तुझ्या बरोबर येईन असं जर तुला वाटत असेल तर तो तुझा भ्रम आहे. तुला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही मी. हे तुला आता या जन्मी तरी शक्य नाही. तू जर ऐकलं नाही तर ह्या घराच्या बरबादीला पाण्यावर तू टाळणार आहे हे लक्षात ठेव. तुझ्यामुळे हे घर सुद्धा होणार. माझ्या मार्गाचे अडथळे निर्माण होतात ते मी कसं दूर करतो हे तुला चांगलं माहित आहे. आणि हा तुझ्या विकासची का अवस्था केली आहे हे तुझ्या लक्षात असेलच. ते तुझं नीच कृत्य कसं विसरू. विकास माझ्याबरोबर लग्न करायला सांगून ऐकलं नाही पारा मुलाला. पाठवला जगात साऱ्याला. एवढंच नव्हे तर स्वतःच्या आईचा सुद्धा गटात करावं लागला मला. हा आईला तू होय मी तिला ठरलं अशीच माझ्या मनाला धडपड करायची. मी अशा मार्गाने मिळालेला पैसा तिला पाठवला तर बघ. म्हणून तू तिचा जीव घेतला. हा आणि इथं सुद्धा माझ्या मार्गात पडी आला त्याचा सुद्धा शेवट करीन मी. लक्षात ठेव. कशासाठी करतोय? पैशासाठी. फक्त पैसा हवे मला पैसा. आणि हे बघ तुला जर ह्या घर सुखाला राहायचं असेल मला 1 लाख रुपये दे. 1 लाख रुपये? अरे पण कुठून आणू एवढे पैसे? काही मला 1 लाख रुपये दे. सर्व त्रासातून मुक्त होऊ. अरे पण एवढी मोठी रक्कम मी आणू तरी कुठून? तो तुझा प्रश्न आहे. तुला जर इथं सुखी राहायचं असेल तर एवढी रक्कम मला द्यावीच लागेल. आणि हो मी तुझा भाऊ आहे. मी तुझ्या लोकांना कळता नाही तर याचा परिणाम काय होईल कल्पना आहे तुला. वेड्या बहिणीची वेडी माया. हो जातो. पैसा मला पैसा. अरे कैलास कुठे म्हणालास? आणि असं अचानक न सांगता? अरे याच मार्गात याचं योग आलं. अरे तू जर पत्ता दिला होता ना मला म्हटलं तुला भेटून जा. बरं गेलं आल्यासारखं आला. जेवण करून जा. नाही विना पुन्हा घेऊया तरी असं म्हणतो. ठीक आहे. तुझ्या तुला म्हणाला होतं ना ऍक्सिडेंट होता वाचलो ते याच माणसामुळे. त्या दिवशी या कैलासने मला बाजूला ओढलं नसतं तर तो बंदा वाले लटकत माझ्या हातावर गेला. एक प्रकारे पुनर्जन्म दिला आहे या कैलासने. अरे एखाद्याचा काळा उठवणं हे माणसाचं कर्तव्यच नाही का? त्या दिवशी आपण दोघे त्या स्टॉपवर उभे होतो. अरे माझा लक्ष गेला नसता तर आपण दोघे त्या खाली आलो असतो. पण बघा, जे नेहमी होतं ते चांगल्यासाठीच होतं. त्याच्या शोधात निघालो आणि ते समोरून मिळावं हे माझ्या कर्तव्य कर्तव्यच नाही का? म्हणजे मी नाही समजतो. अरे म्हणजे या नौका मला एक चांगल्या मित्राची गरज होती. त्या निमित्ताने आपली ओळख झाली. पुढे चांगला मित्र होऊ शकतो ना आपण. अरे ऑफकोर्स यार चांगली काय एकदम बरं विलास येतो मी. बरं परत केव्हा येणार? आता तर यावंच लागेल. ओळख झाली ना आपली. बरं बरं बाय. पूजा
हे एवढे अस्वस्थ का? माझ्या माणसाला जास्त जवळ जाणं योग्य वाटत नाही. अगं पण का? त्याचा स्वभाव थोडा मला विचित्रच वाटत. अरे त्याचा स्वभाव कसाही असला तर त्यांनी मला पुनर्जन्म दिला आहे हे विसरू नको तू. त्याबद्दल मी अत्यंत ऋणी आहे त्याची. पण का तुझ्या? मला खूप भीती वाटते. अगं पण का? कदाचित हा गुंड पवारी तर नाही ना? असं का वाटतं का तुला? बर त्याच्यावर विश्वास नसला तर माझ्यावर विश्वास आहे. स्वतःवर जेवढा नसेल त्याहूनही जास्त विश्वास माझा तुमच्यावर आहे. असे विचार करण्याचे दिवस तुझ्यावर कधीच केला नाही.
थोडस बोलत राहायचं. नमस्कार विलासराव, नमस्कार. विलासराव, चहा वगैरे खाण्याला सांगू नका. नाही म्हणजे विचारच्या अगोदर सांगितलेलं बरं. चहा वगैरे आलेल्या पाहुण्याला विचारत त्याला भीक मागायला आलेला भिकाऱ्याला नाही. समजलं? भिकारी? कोण भिकारी? तुम्ही आणि कोण? स्वतःच्या स्वार्थासाठी मताची भीक मागणारे भिकारी आहात तुम्ही. असं असं म्हणजे आम्ही मत मागतो म्हणून भिकारी नाही का? काय करणार बाबा, राजकारणात टिकून जायचं म्हणजे मताची भीक मागायलाच पाहिजे. मग भीक मागायची असेल ना ते रस्त्यावर, या घरात नाही. समजलं? अरे अरे लागतोस का? अरे मी तुझ्या फायद्याचाच बोलायला लागलो आणि तू मला नयनाची ताकीद देतो. माझ्या फायद्याचा विचार करायला मी समर्थ आहे. कमाल आहे. माणसाला ताण घातली की ताटपाण्याजवळ यायला लागतो. निजा ताप आणि तुझ्या जवळ आले आणि त्याला ठोकर मारतोस. उद्याचं बोल आणि निघायचं बघ. मग काय चंद्रभागा अपार्टमेंटचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आलेले माहित आहे माहित असून सुद्धा त्या कामामध्ये जास्त लक्ष घालत आहे. जॉब आहे तुम्हाला. मी कधी नाही म्हणलो, पण चंद्रभागा अपार्टमेंटच्या प्रोजेक्टमधून बाजूला काय किंमत देणार? अच्छा, म्हणजे माझी इमानदारी करायला लागतं. अवतार तसाच कमाल. काय करणार? नाही म्हणजे धंदा आहे इमानदारीचा, पण स्वतःच्या फायद्यासाठी बेमानी करावी लागते. म्हणजे चंद्रभागा अपार्टमेंटचं हलक्या फलकेचा भाग वापरून लाखो रुपये कमवण्याचे विचार आहे की असंच ना? अगदी बरोबर बोललास तू. पण हलक्या फलकेचा माल वापरून चंद्रभागा अपार्टमेंटचा भवितव्य काय घडेल याचा कधी विचार केलाच पाहिजे. तो विचार आपण का करावा? पुढे 5 वर्षांनी जरी ती बिल्डिंग कोसळली आणि हजारो माणसं मेली तरी त्याचा प्रयत्न मी पाळत नाही. वा रे वा, किती सहजपणे बोलला. तुमच्यासाठी त्या राजकारणाचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. बिल्डिंग कोसळून लाखो माणसं मेले तरी तुम्हाला त्याचा काहीच फरक पडणार नाही. कारण माणसाच्या मोठ्यावर घातलाय हैवान आहात तुम्ही. स्वतः अरे तुम्हाला लाच कशी वाटत नाही? त्या जनतेचं मतदान तुम्हाला एवढं मोठं केलं आणि त्यांच्या सुरक्षित मी जबाबदार आहोत असं म्हणायचं आहे का तुला? तुझे मनात तुम्ही आणि पाळणारे सुद्धा तुम्ही आरोप करतोस तू माझ्यावर विलास. स्वतःच्या कोणाने कमी दिल्यावर आरोप करायलाच कशाला हवा? तुझ्या बापाने सुद्धा कधी वन वन करून बोलायची हिंमत केली नाही. कोणी बोलत नाही म्हणून तर तुमच्यासाठी डोक्याचा पावसा. एवढ्या भूमीत जाऊ नको, सगळी नशा उतरीन तुझी मी. धमकीच करा. चपटीवर पाय ठेवला सापाची जात माहिती आहे ना? डोक ठेवून नोकायला लागतो. त्याच्या मानेवर पाय ठेवून दात कशात घालायचे चांगलंच माहिती आहे मला. नाही गदक. ठीक आहे, तुला समजवण्यासाठी आलो होतो, पण तू जास्त छाना निघालास. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या वाटेला जाणं म्हणजे घरच्या निघाल्याचे भिंडकपणे खेळण्यासारखं आहे. गंठा निकाला भिजल्यावर राग म्हणून कोळसा होतो हे सुद्धा लक्षात असू दे. चल निघायचं बघितलं. डोळे वटान पाहू नको. वेळेला ते सुद्धा हातात करून देईन मी. ठीक आहे, माझे डोळे काढतोस का? माझे त्याच डोळ्यातून निघालेल्या आगीत तुझं मात्र जाणून राख होईल हे लक्षात ठेव. मी साहेब तुम्ही इथं? हो का रे? अरे मंगेश आला आहे का? कुठं आहे तो?
मला भेटायला माझ्या नाटकाला ऑफिसमध्ये गेलाय. ठीक आहे, मी जातो. पूजा, अगं पूजा, अगं मंगेश आलाय. पूजा, अगं बाई, खरंच की काय? हो खरंच, माझं मंगेश आलाय ग. मला आधी भेटायचं म्हणून बाबाला घेऊन ऑफिस मध्ये गेलाय. हे बघ, तयारी कर, लगेच आपण येतो. बाहेर गेले, काही काम होतं का? माझं काय काम असतं? आठवण झाली की येतो. इथे आल्यावर मला समाधान मिळते. या बेवड्या काकाला ह्याच घरात समाधान. का? तुम्हाला एक विचारू? विचार पोरी, पोटच्या पोरीने सुद्धा एवढी माया केली नसती. एवढी माया विचार पोरी, विचार. काही संकोच करू नको. काका, तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटतं तेव्हा तुम्ही नशिबातच असता. का काका, काय वेळ पिता? स्वतःला समजवण्यासाठी मन एकटे पडूनही म्हणून माझे कोणच नाही. माझी ह्या दारूने सोबत तुला काय सांगू, कोणाची दृष्टी लागावी असं जीवापाड प्रेम करणारी पत्नी, खूप खूप प्रेम करणारी माझी. कुठून मला अवधासा घडली नको ते. माझ्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन एक दिवस या हाताने धक्के मारून घराबाहेर काढले. त्याच्याबरोबर दोन्ही मुलं पण निघून गेली. त्यावेळी मी समजून घेण्याची मनस्थिती होत. माझी पत्नी निर्दोष होती. त्यांनी कोणताच पाप केलं नाही हे मला उशिरा कळलं. तेव्हापासून त्याचा शोध घेतो मी. पण आजपर्यंत कुठं भेटली नाही मला. आजपर्यंत कुठं भेटली नाही. आज उद्या ती भेटील एकदा ताशेवर जगतो. ह्या गाडीच्या आधारावर संशय माणसाला डोळं उघडतात. अगदी बरोबर बोलली पोरी. संशयाने माझा घात केला आणि सोन्यासारखा संसार मोड केला. झालं तर झालं, आधीच ते सगळं. याची कमी करू. अरे पोरी, दारू न पिला तर बायको पोराच्या भेटीसाठी हातून आहे. आपण कसं समजून घेणार नाही. पश्चाताप करून माझा हरवला आपण. हे सगळं असंही होतं म्हणूनच मी दारू पितो. हे दारू सगळं विसर पडतो सगळ्या गोष्टी. अगदी हरवणारा बायका मुलाची सुद्धा. काका, मुळात तुम्ही आता समजावण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे बोलून काहीच उपयोग होणार नाही. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला देते. नको पोरी, नको. तू चार प्रेमाची शब्द बोलली. हा पोट भरलं. पोटी पोर मिळाल्याची
समाधान वाटतं. जा पोरी, जा पोरी, तुझ्या कामाला जा. मी बाहेर मंगेश आलाय, पाणी घेऊन ये. तू बस ना, मी ही बॅग आतमध्ये ठेवून येतो. भाऊजी वहिनी